तुला महिला पतसंस्था ग्रामसेवा मेळाव्यामध्ये मला अंजली मोहिते मॅडम घेऊन आले त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचा आभार मानते. आत्तापर्यंत मी तर आले सगळ्यांचं ऐकते मी की नानींनी सर्वांना कशा प्रकारे मदत केली. पतसंस्थेचं नाव महिला पतसंस्था आहे, परंतु याच्यामध्ये नानींनी अनेक जेंट्स पण आहेत आपले की त्यांना लोन दिले. त्यांचे जेंट्सचे पण बरेचसे म्हणजे उद्योग त्यांनी पूर्ववत केलेले आहेत, म्हणजे त्यांना चालना दिलेली आहे. महिला पण आपल्या त्यांच्याकडून लोन घेऊन छोटं मोठं आपलं बिझनेस चालू करून त्यांनी त्यांच्या बिझनेसला चालना दिलेली आहे आपल्या नानांनी. आज आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महिला काम करायला लागले, राजकीय जगमध्ये काम करतात, सामाजिक क्षेत्रात काम करतात. पण तेवढ्या पद्धतीनं काम करत फक्त आपल्याला इन्कम कुठून मिळतोय ह्याच्यातून काम करत. पण एक मी आता मला किंवा सगळं असं चित्र दिसतं की नानी एकमेव अशा आहेत की त्यांनी बाकीची पण कुटुंब आपल्या ह्याच्यातून कशी चालतील ह्याचा अभ्यास त्यांनी करून पूर्ण त्यांच्या पतसंस्थेतून गोरगरीब महिलांना त्यांनी उद्योगाला चालना देत आहेत, शिक्षणाला चालना देत आहेत. मला हे जण एक ऐकलं की पोल्ट्री फार्मच्या आपल्या शेतीच्या पण याला त्यांनी म्हणजे गाई गुरं म्हणा पोल्ट्री व्यवसायाला छोट्या छोट्या उद्योगाला पण त्यांनी पैसे देऊन त्यांचे सुद्धा उद्योग त्यांनी चालवलेले आहेत. याबद्दल मी नानींचे खरंच मनापासून आभार मानते. नानी आणखी एक सूचना तुम्हाला करू इच्छिते म्हणजे बघा आता तुम्हाला म्हणजे तुम्ही जे लोन देताय त्याचप्रमाणे मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पतसंस्थेतून महिलांचे बचत गट पण चालू करून त्या बचत गटातून आपल्या शहरामध्ये शॉपिंग मॉल कुठे नाही आहे महिलांचं फक्त महिलांचं शॉपिंग मॉल म्हणजे एकदा महिला तिथं गेली की सगळं पूर्ण ती करूनच पूर्ण खरेदी करून असं तुम्हाला आलं पाहिजे. असं आपण एक शॉपिंग मॉल एका महिला फक्त महिलांचं आणि ते फक्त सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या माध्यमातून ठिकाणी करण्यात यावं अशी एक मी सूचना मानते. दुसरी अशी एक सूचना आता तुम्ही शिक्षणाला पण या ठिकाणी मदत भरपूर केलेली आहे. तर आपल्या पतसंस्थेप्रमाणे पुणे शहरामध्ये अकॅडमी कुठे नाही आहे. तर तुम्ही आता एवढं करताच आहात तर अकॅडमी पण आपल्या तुमच्या नावाने अकॅडमी पण शहरामध्ये चालू होईल असं मला वाटतं. आणि ती अकॅडमी तर महिलांनीच चालू करायची. तुम्ही तेव्हा समजा की बाबा ज्या महिला शिकलेल्या आहेत त्या पण तुमच्याकडे कामाला लागतील. ज्यांना म्हणजे अकॅडमीमध्ये आपण टेलरिंगचं घेऊ शकतो, मेहंदी डिझायनिंग, तुम्ही ज्या पण कुठल्या महिलांकडे कला आहेत त्या सगळ्या कला आपण त्या अकॅडमीमध्ये घेऊ शकतो. म्हणजे त्या महिलांना पण काम मिळेल आणि तुमचं आपल्या सावित्रीबाई फुले करते ती एक अकॅडमी पण आपल्याकडे चालू होईल. असं एक दोन नियोजन मी तुम्हाला सांगते आणि खरंच झाले तुमचं कौतुक करायला तेवढं कमी. मी आता मध्यंतरी पाहिलं, आता मला काही टीका करायची नाहीये कारण विषय मी मला पण बोलते. अशा महिला आहेत की आता पूर्ण असताना जनतेकडून घेऊन जनतेला पूर्ण रस्त्यासाठी मदत केलेली व्यक्ती आहेत आपल्याकडे. मला माझीच ताईंनी सांगितलं आपल्याला की त्यांनी पूर्ण असताना चहा नाश्ता जेवण ह्या सगळ्यांची पण सोय त्यांनी स्वतः केलेली आहे. आणि आता सगळ्या महिलांना माहिती आहे महिलांकडून मदत घेऊन महिलांकडून पूर्ण अशा पद्धतीने पोहोचवली आणि ती त्यांच्या नाव करून पोहोचवली. तसं नानीने केलं नाही. नानीने स्वतःहून ती सगळी स्वतः चहा नाश्ता जेवण पूर्ण असताना कपडे सगळं त्यांनी स्वतःहून दिलेलं आहे. तर त्यांच्या एक आता सध्या